अचानक पाहुणे आलेले घरी, तर काय बनवायचं कळतच नव्हतं. मार्केटला गेले आणि आंबे घेऊन आले आणि पटकन छान अशी थाळी सजवलेली आहे. इथे मी आंबा घेतलेला आहे. आंबा छान स्वच्छ धुवून टाकलेले आणि साल काढून छान असे किसून घेऊया. बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले. उन्हाळा आहे, आंब्याचं सीझन आहे, तर आंब्याचा रस तर बनायलाच पाहिजे. आज बनवत आहे आमरस थाळी. तुमच्यासोबत पण असेच होतं का की अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं? ज्यांना पण होत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच माझ्याकडे अचानक पाहुणे आले तर म्हटलं काय बनवायचं, तर चटपटीत याप्रमाणे छान असं व्हेज थाळी मी बनवून तयार केलेली आहे. आंबा घेतलेला, यामध्ये साखर टाकलेली आणि थोडेच 1-2 चिमट मीठ टाकलेले. फिरवून घेतलेले मिक्सरमध्ये, पुन्हा पाणी टाकलेले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले. छान असा आमरस बनलेला आहे. साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि मीठ टाकल्याने रसला छान चव येत असतं, आमरसला छान चव येत असतं. कोणी यामध्ये दूध पण टाकत असतात, आमच्याकडे दूध नाही टाकत. याप्रमाणे छान असा मी आमरस बनवून घेतलेला आहे. आता आपण कुरडई तळून घेऊया. उन्हाळा असल्यामुळे या सगळ्या डिश तर खाण्यामध्ये यायलाच पाहिजे. कुरडई तळून घेतलेली आहे. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच तेलामध्ये कुरडई सोडायची आहे आणि छान अशी तळून घ्यायची आहे. गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं, चपाती बनवत असतो त्याप्रमाणेच 5 मिनिट झाकून बाजूला ठेवलेले आणि छान असं पुरी पण बनवून घेत आहे. आमरस म्हटलं की यासोबत तर पुरी यायलाच पाहिजे. आमरस आणि पुरी खाण्याकरिता खूप छान लागते.